हॉटेल नव्हे थेट ट्रेनमध्ये हनीमूनची सजावट व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वेची कडक कारवाई। हॉटेलच्या खोलीत नव्हे तर रेल्वेच्या बर्थमध्ये कपलना साजरा करून पहिला फर्स्ट हनीमून याचा व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाने घटनेची दखल घेत असून संबंधितांवर कठोर कारवाई केली आहे। नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये नवविवाहित दाम्पत्याने हनीमूनसाठी एसी कूप सजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जालना स्थानकावर खासगी डेकोरेटरने अनधिकृतपणे प्रवेश करत सजावट केली, ज्यामुळे सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले। या प्रकरणी संबंधित रेल्वे कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून डेकोरेटर अजहर शेखवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हनीमून साजरा करण्यासाठी जोडपे अनेक वेगवेगळी रोमॅन्टिक ठिकाणांची निवड करतात, पण रेल्वेच्या बर्थमध्ये हनीमून साजरा केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? ही घटना महाराष्ट्रातील बल्लारशाह आणि दादर मुंबई दरम्यान धावणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेस ट्रेनच्या फर्स्ट एसी कोचमध्ये घडली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। मुख्य म्हणजे व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासनानेही यावर थेट कारवाई केली आहे। यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या टीटीईला सस्पेंड करण्यात आलंय। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत कॅमेरामन रेल्वेच्या आत घुसून एक बर्थमध्ये एंट्री करताना दिसतो। यावेळी बर्थच्या सुरुवातीलाच गुलाबी माळा लावल्याचं दिसते। याच्या आत जाताच हॉटेलमध्ये हनीमूनसाठी रूम सजवावी अगदी तसेच डेकोरेशन रेल्वेच्या बर्थमध्ये केलेलं असते। बेडवर पांढरी चादर आणि त्यावर गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट तयार केलेला असतो। भिंतीवरही गुलाब, सुंदर माळा आणि काही इलेक्ट्रिक दिवे देखील पेटवलेले असतात। व्हिडिओत ही दृश्य पाहून युजर्सचे डोळे विस्पारले असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे। व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाने यावर गंभीर कारवाई केली आहे। निष्काळजीपणाच्या आरोपाखाली रेल्वे तिकीट निरीक्षकाला सस्पेंड करण्यात आला असून सखोल विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत। रेल्वेने बुधवारी सांगितले की मंगळवारी नंदीग्राम एक्सप्रेसच्या 11:002 डाऊन ट्रेन फर्स्ट एसी कोचमध्ये यात्रा करणाऱ्या एका विवाहित कपलनं केबिन बर्थला हनीमून सूट प्रमाणे सजवलं। यासाठी त्यांनी ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमाने डेकोरेटर सेवा घेतली। असं करण्यासाठी डेकोरेटरच्या प्रवेशासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती। ही एक गंभीर चूक असल्याचं सांगून रेल्वेने संबंधित टीटीईला निलंबित केलंय आणि विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत। ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह।